तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। संगीता तिवारी यांच्याशी आपण बोलणार आहोत। संगीता तिवारी जी महिला नेत्या महाविकास आघाडीच्या सर्व आतमध्ये गेलेल्या आहेत, परंतु तुम्ही मात्र बाहेर आहात। तुम्ही राजभवनात जाण्याकरता नाव दिलेलं होतं की नव्हतं, काय नक्की परिस्थिती? मला ॲक्च्युली खडसे ताईंनी बोलवलं। आता नाव दिलं नाही दिलं माहिती, माझा त्यांना रात्री 12 वाजता फोन आला की तुम्ही ताई सकाळी पोहोचा। मी आले इथे, पण नंतर गेटवर आम्ही जेव्हा विचारलं दोघी जणींना तर आमच्या दोघींची नावं त्याच्यात नव्हती, यांची पण नव्हती नावं, पण त्यांनी सोडलंय। पण आता खडसे ताई म्हटलेत मी आतमध्ये बोलते आणि तुम्हाला सांगते, सो वी आर वेटिंग फॉर दॅट। खरं तर आपण महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर त्यांच्या कारभारावरतीच आज प्रश्नचिन्ह संपूर्ण निर्माण होताना पाहिलं। पुरावेच घेऊन आले ते, मला महामहिम राज्यपालांना ते दाखवायचं होतं की अजूनही बाई महिला आयोग आपल्या पक्षाच्या कार्यालयातून चालवत आहे आणि बरोबर नाहीये। संविधानापेक्षा बाई मोठी झाली का? संविधानापेक्षा मोठी पक्ष झाला का? संविधानाने तुम्हाला पद दिलेलं आहे, तर त्यामुळे तुम्ही हे केलंच पाहिजे। आणि आज आम्ही टेररिस्ट आहोत का? एवढे घाबरले का महामहिम? आणि किती 4-5 महिला फक्त एकच आली पाहिजे, फक्त 2च आल्या पाहिजे, फक्त 3च आल्या पाहिजे, म्हणजे कठीण आहे। पहिले मी महामहिम असे पाहिले, परंतु महिला आयोगाच्या अध्यक्षांवरती सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात, त्यांच्या सिक्युरिटीजवरती पण प्रश्नचिन्ह निर्माण होतात आहेत। त्यांना विरोधकांनी ज्यावेळेस प्रश्न विचारले वैष्णवी हगवण्यांच्या घराच्या बाहेर, त्यावेळेस देखील चिल्लर म्हणून त्या कार्यकर्त्यांचा उल्लेख त्यांनी केला पत्रकार परिषदेमध्ये। महिला आयोगाच्या हा माज आहे। रुपाली चाकणकरांना कुठनं माज आलाय माहिती नाही, पण हा माज आलेला आहे। तुम्ही किती अजून वैष्णवींचे बळी घेणार? म्हणजे मयुरी बिचारी वाचली, तुम्ही 6 महिने मयुरीच्या केसला स्टडी पण नाही केलं। आणि अशा करीबन तुम्हाला सांगते 33 का 34 केसेसचे माझ्याकडे डिटेल आहेत की महिला आयोगकडे कॉन्टॅक्ट केले आणि तुम्ही आपापसात मिटून घ्या, तुम्ही पोलिसांना सांगा। अगं मग बाई त्या खुर्चीवर बसून तू करते काय? म्हणजे नुसतं गाडीमध्ये पेट्रोल भरायचं, पोलीस बंदोबस्त घ्यायचं आणि फिरायचं, एवढंच काम आहे का महिला आयोगाचं? मग या एवढ्या ज्या महिला आहेत, लाखो महिला आहेत ज्यांना तुझी गरज आहे, त्यावेळेस तू आता काल ती बाई दिवसभर मीटिंगमध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या। मग तटकरे साहेबांनी असं काय बघून तिला पद दिलंय मला विचारायला लागेल तटकरे साहेबांना। एवढी कृपा एकाच महिलेवर का? डबल पद, पुन्हा पक्षाचं अध्यक्ष पद, असं कोणतं काम केलं रुपाली चाकणकरांनी की तटकरेंना दुसऱ्या लेडीज दिसतच नाहीयेत? मी अजितदादांना विचारेन, तटकरेंना सांभाळा आणि एखादी चांगली महिला द्या ज्या लाखो आणि हजारो महिलांच्या मदतीसाठी त्या खुर्चीवर बसून न्याय देईल। परंतु आज ज्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत नीलम गोरे, त्यांच्याकडनं देखील या सगळ्या संदर्भात म्हणजे महत्त्व घेण्यात आलं। महिला आयोगाला अध्यक्षपद आहे, मात्र विभागीय जी महिलांची नेमणूक होते सदस्य म्हणून त्या कुठेतरी नाही आहेत, त्यामुळे त्याची नाराजी त्यांनी व्यक्त करून दाखवलेली आहे। आर्मी केलं, सगळं स्वतःच्या हातात ठेवलंय, जे सदस्य ते नेमलेले नाही आहेत, सगळं मनमानी आहे। तुम्हाला सांगते तिला पेट्रोलचं फक्त 80,000 खर्चाला मिळतात, ती 8 लाख पेट्रोल आणि डिझेल कुठनं आणते? कुठनं एवढे दौरे करते? 8 लाखाच्या दौरे करून केस सॉल्व्ह होत नाही? एवढे सगळे खर्च करते, फक्त 80,000 रुपये तिला महिन्याला खर्च आहे डिझेलचा, माहिती घ्या तुम्ही। मग एवढे 8 लाखाच्या खर्चाचे टेंडर्स तिने आता मध्ये कुणाला दिलेत? जवळच्या लोकांना दिलेत। ज्या केसेस तुमच्याकडे येतात त्या केसेसमध्ये तुम्ही काय करताय? गुंठेवारीने जमिनी मागताय। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।